ची सूचना, जर आजचा व्हिडिओ आवडला तर जरूर कथेला व्हिडिओला एक लाईक द्या आणि त्याचप्रमाणे यूट्यूबच्याच कॉमेंट सेक्शनमध्ये कॉमेंट्स करायला विसरू नका, कारण मी त्यांची मनापासून वाट बघत असते. तसंच जर चॅनेलला नवीन असल्यास जरूर सबस्क्राईब करा. तर ऐकूया आपण. आजच्या लेखिका आहेत राधिका माझगावकर पंडित आणि कथेचं शीर्षक आहे नास्तिक मी आस्तिक कमी. नास्तिक कमी आस्तिक कमी आणि लेखिका राधिका माझगावकर पंडित. अहो, गाडी थांबवा ना जरा. शुभ कार्याला निघालोय ना आपण. ते बघा, समोर टेकडीवरतीच एक मंदिर दिसते. जाऊया का आपण तिथे? माझ्या देवभक्त बायकोची फरमाईश मला अर्थातच नाकारता आली नाही. ती जेवढी आस्तिक तेवढाच मी नास्तिक आहे. लाडात येऊन बाईसाहेब मला म्हणाल्या, माझं आणखी एक मागणं आहे. तुम्ही आज मंदिरात चलाच. अहो बघा ना, देवाची मूर्ती आपल्याशी बोलते. खरंच डोळ्यांनी आशीर्वाद देते असा अगदी भास होतो बघा. आज प्लीज माझ्यासाठी या ना तुम्ही. देवाच्या गाभाऱ्यात आता नकार घंटा वाजवून काही रुसणं फुगणं भांडण हे सगळं ओढवून घेण्यापेक्षा आपली मंदिरातली घंटाच बडवलेली बरी. नाहीतर दिवसभर आपल्या घरातलीच घंटा वाजत राहील असा सुज्ञ विचार करून मी आपली गाडी थांबवली आणि तू हो पुढे, मी येतोच अशी पळवाट काढून मी आपल्या मंदिराच्या भव्य अशा दरवाजाजवळ उभा राहिलो. कोपऱ्यामध्ये बसलेला एक मूर्ती विकणारा मुलगा मला म्हणत होता, अहो साहेब, एकतरी मूर्ती घ्या ना. अहो माझ्या पांगळ्या बाने घाम गाळून बनवल्यात या सगळ्या मूर्ती. अहो बोवणी तरी करा की साहेब. सकाळ धरणं आम्ही सगळे अगदी उपाशी आहोत. काल तर उपासानी आजीला घेरी आली होती, तरी पण तिने बघा ते पण करून दिलंय विकायला. त्याचं बोलणं ऐकून मी चमकून म्हणालो, म्हणजे तू पणं पण विकतोस? हो दादा, टेकडी चढणारी लोक दमतात, तहानेनी व्याकुळ होतात. मग आजी म्हणाली, त्यांना हे देत जा, त्यांचा दमलेला जीव पण शांत होईल. अरे वेड्या, मग तहान भूक भागवण्यासाठी एक ग्लास पन्ह तू पण का नाही बरं पीत, या माठातलं ते थंडगार पेय. अरे तुला पण तहान लागत असेलच ना. नाही साहेब, आईनी ग्लास मोजून दिले, तेवढे पैसे मिळवण्याची गरज आहे आम्हाला. अहो 15 रुपयांचा एक ग्लास, तो जर मीच प्यायलो तर 15 रुपये कमी मिळतील ना आम्हाला. आणि ते पेय माझ्यासाठी नाही, मला आपली ही प्लास्टिकची पाण्याची बाटलीच बरी हो. असं म्हणून उन्हामध्ये ऊन लागल्यामुळे गरम झालेली ती पाण्याची बाटली त्यांनी तोंडाला लावली. भूक मारण्यासाठी तो ते पाणी आपलं घटाघटा पिऊ लागला. मला फारच वाईट वाटलं. लहान वयात ही परिस्थिती माणसाला शहाणपण शिकवते. मी नास्तिक असूनही भली मोठी सुंदर बाळकृष्णाची मूर्ती विकत घेतली. पोरगं अगदी खुश झालं. त्याच्या उदास नजरेत चमक आली. त्याच्या निष्पाप चेहऱ्यावर आनंद मावत नव्हता. त्याची पहिलीच बोनी दणक्यात झाली होती. मूर्तीतला देव आणि त्या बालकाच्या प्रसन्न चेहऱ्यावरचा देव मला एकदमच भेटला होता. मंदिरातून बायको बाहेर पडत होती. आश्चर्याने तिचे डोळेच विस्फारले.
इतक्यात समोरून मित्रमंडळ आलं आणि एकजण ओरडलाच, "अरे नास्तिका, तुझ्या हातात देवाची मूर्ती? हे नवल कसं काय घडलं बुवा?" वसंता म्हणाला, "सूर्य पश्चिमेला उगवलाय." मी उत्तरलो, "काहीही म्हणा, पण आज मी खूप आनंदात आहे. मला साक्षात्कार झालाय. गोपाळ कृष्णाचं सजीव रूप मला आज भेटलंय." "अरे, मग उशीर कशाला? होऊन जाऊ दे चहा पार्टी." माझ्या डोक्यात चटकन विचार आला. मी म्हणालो, "अरे, या रणरणत्या उन्हात चहा कसला टोचताय रे? त्याच्यापेक्षा हे थंडगार पन्ह प्या आणि मग आत्मा शांत करा." असं म्हणून त्या निष्पाप, निर्मळ, भाबड्या, निरागस मुलाला मी म्हणालो, "चटकन पाण्यात पन्ह्याचे ग्लास भर बरं. ह्या सगळ्यांना पन्ह दे." मित्रमंडळी तृप्त, अगदी तृप्त झाली. त्यांना ते इतकं आवडलं की त्यांनी एक ग्लास आणखीन फरमाईश केली. बोलता तो पूर्ण माठ रिकामा झाला होता. बायको जवळ आली तेव्हा तिला मी म्हणालो, "अगं, ही मूर्ती ना आपण आपल्या देवघरात ठेवूया." तिच्या नजरेत कमालीचं आश्चर्य होतं. न बोलता तिने मूर्ती हातात घेतली. मुलाच्या चेहऱ्यावर खुशीची पावती उमटलेली होती. त्याच्या चेहऱ्यावर मला बाळकृष्णाचं प्रत्यक्ष देवाचं रूप दिसलंच. माझी धर्मपत्नी तर देवभोळीच आहे. माणसातला देव तिला चटकन दिसतो. तिने प्रसादासाठी आणलेला मोठा डबा त्याच्याच हातात ठेवला. आम्ही घरी जाण्यासाठी वळलो. आता मला ती मूर्ती देव्हाऱ्यात ठेवण्याची घाईच झाली होती. बायकोच्या चेहऱ्यावर आश्चर्य, कौतुक आणि आनंद मावत नव्हता. मलाही प्रत्यक्ष निरागस बाळकृष्णातला देव आणि मूर्तीतला देव एकाच वेळी भेटला होता. धन्यवाद. लेखिका आहेत राधिका माझगावकर पंडित आणि सादर करती आरती गुप्ते.